जाईल. चला चालू सामन्याकडे. निनाद स्पोर्ट्स विक्रोली आणि श्रीयांश स्पोर्ट्स विरार. निनाद स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करताना सलामीची जोडी तुषार आणि राज. राज स्ट्राईकला आहेत, तुषार नॉन स्ट्राईकला आहेत. आणि गोलंदाज अक्षय. पहिला चेंडू अख्खा टप्प्याचा चेंडू फिरून खेळलेला आहे. चेंडू गेलेला आहे मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि फक्त एकच धाव. चांगली फेकी, चांगली सुरुवात झालेली आहे ती निनाद स्पोर्ट्स विक्रोली संघाची पहिल्या चेंडूवर एका धावेने. आता बघायचं आहे स्ट्राईकला पहिला स्ट्राईक कोणी घेतलेला. पहिली रन काढली तो कोण. आणि एक सुरेख असा फटका बघायचा आहे. सरळ बाउंड्री रोपवर जाऊन आदळलेला आहे आणि 6चा फटका आलेला आहे. फलंदाजाने बघितले लाईनले आहेत आणि जागा बनवून खेळले. सरळ ऑप्शनच्या बाहेर गेले आणि चेंडू फिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावर. सरळ 6 धावांसाठी. बघायचा अक्षयाचा पुढचा चेंडू रिव्हर्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा नीटवर आलेला नाही आहे आणि त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धाव पळून काढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 8. पहिल्या षटकातील 3 चेंडू पूर्ण होण्यावर निनाद स्पोर्ट्स विक्रोली संघ प्रथम फलंदाजी करत असताना बघायचं आहे डावखुरा आणि उजवा फलंदाज असल्या करणाऱ्या क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय का. सुरेख असा फटका, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि गडी बाद. पहिला राजच्या रूपाने पहिला हादरा बसलाय तो विक्रोली संघाला. निनाद स्पोर्ट्स विक्रोली. डीजे पण आता स्क्रीनवर पाहू शकता चांगलं कॅमेरा वर्क. DBN मीडियाचे कॅमेरामॅन नयन तांडेल यांच्याकडनं आणि सुरेख असा झेल सुरक्षित पद्धतीने पकडलेला आहे तो क्षेत्ररक्षकाने. आणि पहिला हादरा बसलेला आहे तो निनाद स्पोर्ट्स विक्रोली संघाला. धावसंख्या असताना 8. वेगवेगळ्या अँगलने दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. DBN मीडिया. बघायचं आता नवीन फलंदाज आलेला आहे तो जयराम. राजाची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते फलंदाज जयराम. लोअर फुल टॉस कव्हर्सच्या बाजूने खेळून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षक म्हणजे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जाऊन चांगली फील्ड केलेली आहे आणि त्या फटक्यावर 2 धावा पळून काढलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या झालेली आहे ती 10. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असताना बघायचा गोलंदाज अक्षय काहीसा महागडा ठरताना दिसतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. शेवटचा चेंडू जयराम यांच्यासाठी आणि चेंडू बॅटची कड घेऊन सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात आणि दुसरा गडी बाद झालेला आहे तो निनाद स्पोर्ट्स विक्रोली संघाचा. पहिल्या षटकाची समाप्ती 2 गडी बाद 10 धावा. चला यानंतर होणार सामना. दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करतो आपण टॉससाठी या. पोलीस 11A आणि पोलीस 11B दोन्ही कर्णधारांनी तुरी टॉससाठी समालोचनापेक्षाच्या खाली या. यहाँ पर मजा आने वाला है. असली मजा. बघायचं आहे आपले मित्र सहकारी म्हणजे पोलीस मित्र आपले जे विरारचे आहेत सर्व
ते आता आमने सामने भेटतील. यापुढील होणारा सामना बघायचा आहे. आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत तो कुटुंब चेंडू आणि लाईन भरकडलेली आहे, दिशा सुद्धा भरकडलेली आहे. पंचांनी वाईट चेंडू म्हणून घोषित केलेला आहे. गोलंदाज राहुल, अतिरिक्त जोड काढण्याचा प्रयत्न होता. जहीर भाई शॉर्ट गिनती लेग के बाहर, वाइड का इशारा अंपायर द्वारा. आउटसाइड खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संबंध नहीं हुआ. गेंद विकेट कीपर जब तक कलेक्ट कर पाएंगे कोई रन निकालने का मौका नहीं. डॉट बॉल. अच्छी गेंदबाजी का नजारा राहुल द्वारा होता हुआ दूसरे ओवर की शुरुआत हुई है. 10 रन पर 2 विकेट खोए हैं. यहाँ स्पोर्ट ऑफ 11 रन बने हैं. बेहतरीन शॉट, गेंद हवा में, मगर गेंदबाज खुद आएंगे, लेके जाएंगे कैच को. बेहतरीन अंदाज में ताली बजनी चाहिए, मगर डीजे तो जरूर बजेगा. कमॉन डीजे. मध्ये गेल्यानंतर मागे येऊन सुरेख कसा झेल पकडला. राहुल कॉटन बोल्ड पद्धतीने म्हणजे फ्लडला टॉस होतोय नाणेफेकीचा. आपण पाहतोय पोलीस 11 ए आणि पोलीस 11 बी. जयेंद्र साईराम चे पदयात्री मंडळाचे एक सदस्य नेहमीच आपल्या मैदानावर उपस्थित असते. त्यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यात आलेला आहे. पोलीस 11 ए आणि पोलीस 11 बी. बघायचं आहे आता कोण मजल मारणार आहे येणाऱ्या पुढच्या सामन्यामध्ये. दरम्यान चालू सामन्याकडे बघायचं आहे. आतापर्यंत राहुल, पुढील चेंडू फैजल, एक उंच पुरा आणि फलंदाज इथे फैजल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्यांचा, परंतु राहुल अगली गेंद आउटसाइड खेलना चाहते थे फैजल, मगर नाकाम. गेंद लगातार विकेट कीपर के दस्तान में. अच्छी गेंदबाजी राहुल द्वारा, बैकअप किया अपने गेंदबाजी पे. रमेश सर जी, ये जितनी डॉट गेंदें आप ये फन लाइट में तकलीफ देता जाएगी बल्लेबाजों के लिए. नक्कीच जहीर भाई. आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारची फलंदाजी होताना दिसत आहे. ती फलंदाज फैजल मार्फत लगातार ते 3 चेंडू निर्धाव हाताळलेले आहेत. गोलंदाज राहुल याने चांगली गोलंदाजी, तरी वाईट चेंडूने सुरुवात केली, त्यानंतर ही सुरेख असे चेंडू अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. कुठल्या प्रकारची संधी दिली नाही आहे तो फलंदाजाला मोठे फटके खेळण्याची. आणि धावसंख्या झालेली आहे ती 12. 2 षटकांच्या समाप्तीनंतर निनाद स्पोर्ट्स विक्रोळी संघ. बघायचं आता जहीरबाई, शेवटचं षटक घेऊन कोण गोलंदाज आलेला आहे तो विकी. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी बघायचा जास्तीत जास्त धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न असणार आहे तो दोन्ही फलंदाजांचा. आतापर्यंत फैजल काहीशे अपयशी ठरलेले आहे त्यामध्ये. आता बघायचा स्ट्राईक आलेला आहे तो फलंदाज. रिव्हर्सची पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जास्तच बाहेर हाताळल्या कारणाने पंचाने तो वाईट चेंडू म्हणून घोषित केलेला आहे. राज आलेला आहे स्ट्राईकला. गोलंदाज विकी, चोरकस फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि बघायचं आहे इथे काहीशी चुकी झाली. थोडेसे लाईटली घ्यायला गेले आणि शेवटच्या क्षणी मोठी चुकी झाली आणि चेंडू सरळ हाताला लागून सीमारेषेच्या बाहेर गेला. 6 धावांसाठी एक महत्वपूर्ण फटका निनाद स्पोर्ट्स विक्रोळी संघासाठी. सही का सर जी, वाकई में. आपण स्क्रीनवर जहीरबाई कशा प्रकारे त्या क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाली, म्हणजे थोडेसं लाईटली घ्यायला गेले आणि त्यांना वाटलं सीमारेषा जवळ आहे, अजूनही भरपूर जागा होती. बघायचा पुढील चेंडू विकी यांचा खोलवा टप्प्याचा चेंडू. चांगला कमबॅक, म्हणजे जरी क्षेत्ररक्षकाने साथ दिली नसली तरी गोलंदाजाने चांगला कमबॅक केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 20. 3 गडी बाद.
ही पुन्हा एकदा चांगलाच धावसंख्या 19 आहे. बघायचं आहे पुढील चेंडू आखोटप्यात चेंडू भिरकावून दिलेला आहे तो सरळ षटकार सुरेख असा फटका राज यांच्या बॅटीतून आलेला एक अजून एक षटकार आलेला आहे. 2 षटकार अच्छी बल्लेबाजी राज द्वारा. विकी आप महंगे साबित होते हुए नजर आए. वहां पर कैच का मौका था लंगोन के खिलाड़ी के द्वारा, वो कैच ड्रॉप, उसके बाद चिवदान, और ये आप देख सकते हैं रिप्ले में बेहतरीन शॉट आता हुआ राज के बल्ले से. अगली गेंद खेले तैयार राज. फिर से बड़ा शॉट है. गेंद ने ऊंचाई ली है. लंबाई कितनी होगी? खिलाड़ी है, बनेंगे दर्शक, दर्शक बनेंगे दीवाने. गेंद सीमा रेखा बाहर षटकार. अभी भी गेंदों का खेल आना बाकी है और रंग संख्या जाकर पहुंची भी आप 31 रनों पर. रमेश सर जी, आप राज का बल्ला मैदान पर बोलता हुआ नजर आ रहा है. नक्कीच जहीरभाई आतापर्यंत या षटकामध्ये 3 षटकार आलेले आहेत. हा बघायचा आहे आपण रिप्ले मध्ये बघू शकतो. सरळ दिला भिरकावून दिलेला आहे तो लॉंग ऑनच्या डोक्यावरनं म्हणजे आपल्या साईड स्किनच्या खाली सुरेख असा फटका. राज आतापर्यंत 3 मोठे षटकार आलेले आहेत त्यांच्या बॅटीतनं. 2 गेंदों का खेल अभी भी विकी का आना बाकी है. एकच असेल. लास्ट को है. आखिरी गेंद विकी की फेंकने के तैयार है. राज स्ट्राइक पर है. इसको जाकर बोता हुआ 31 रनों पर 3 विकेट के नुकसान पर. विक्रोली टीम बल्ले बल्लेबाजी पर है. ये आखिरी गेंद. फुल टॉस गेंद बनाकर खेलना चाहते थे मगर डबल मैन हुए और रनआउट का मौका बन सकता है. विकी ने गलती की है. एक तो मिला है मगर आप देखिए वहां पर ही रनआउट का मौका था मगर 32 बने. 33 बनाने के बाई का इशारा अंपायर द्वारा आया है. आने वाली 18 गेंदें 33 रनों की दरकार है. मुझे 11 की सरासरी है. इसके बाद एक बड़ा मुकाबला पुलिस ए और पुलिस बी के बीच में होगा मगर एक छोटा सा धुन फिर मैदान के ओर. 33 का लक्ष्य कैसा पीछा किया जाएगा. हे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32-33 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. ते निनाद स्पोर्ट्स संघाने बघायचं आहे. श्रेयांश स्पोर्ट विरार संघासमोर 33 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. 18 चेंडू 33 म्हणजे 11च्या सरासरीने खेळावं लागेल. चला सलामीची जोडी त्वरित मैदानात उतरवायची आहे कारण निनाद स्पोर्ट्स संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालेला आहे. बत्तीस रन बने हैं. 33 का टारगेट है मगर पुलिस ए और पुलिस बी में कौन सी टीम ने टॉस जीता है वो निर्णय से भी हमें आगाह कर दे. एक बड़ा मुकाबला इसके बाद आएगा मगर दोस्तों ये 18-33 का मामला, इससे पहले हमने बड़े बड़े तारे सितारों को देखा था वो 18-33 बनाते बनाते पसीने गंवाए थे मगर दोस्तों यही मैदान है. चला बैटर चला. सलामी जोड़ी मैदान पर चलिए. थोड़ा सा कॉपरेट करा मित्रांनो. अपेक्षा आहे तुमच्याकडून नक्कीच एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. घरामध्ये 7 वाजलेले आहेत. अजूनही खूप सामने आपल्याकडे बॅलन्सिंग आहे. लक्षात ठेवा एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांत प्रेक्षकांत आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत है. नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी पाटिल परिवार के जानी से आपका बहुत बहुत शुक्रिया अदा हम करना चाहते हैं. कॉम बॉक्स में आप आवाज़ सुन रहे रमेश सर जी के द्वारा जिन्होंने हर बार कॉपरेट किया है क्योंकि दोस्तों यह हर का टूर्नामेंट की बात की जाए तो तमाम तुकाराम सर जी की कीमत हमें पहचाने जाएगी मगर दोस्तों को परसों के दिन से इस मैदान पर अपनी आवाज़ की छाप छोड़ेंगे
जिन्होंने बहुत ही बड़ा योगदान दिया। और दोस्तों हमें आगे बढ़ने का मौका वही सर जी के द्वारा मिला। उनके आशीर्वाद से हम बहुत ही आगे बढ़े। नरमा नारंगी ग्राम सभा नारंगी और पाटिल परिवार का बहुत बहुत शुक्रिया अदा हम करना चाहेंगे, क्योंकि इस टूर्नामेंट से लेकर हर टूर्नामेंट को कवर करने का मौका मिलता है। आइए 18 गेंदे 33 रनों की दरकार है। मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है, पार को चीरकर रास्ता बनाना होगा। क्या बल्लेबाज कर पाएंगे? रमेश सर जी क्या कहना चाहेंगे? नक्कीच जहीरभाई, आपण आत्ताच बघितलेलं आहे, पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 12 धावा होत्या आणि शेवटचं षटक जो विक्की गोलंदाजीसाठी आला त्यानंतर जी क्षेत्ररक्षकाकडनं काहीशी चूक झाली, ती चूक खूप महाग पडली आणि 3 षटकार आले. त्या षटकामध्ये राज यांच्या बॅटीतनं चांगली इनिंग्स राज यांनी आपल्या संघासाठी. बघायचं आता श्रेयांश स्पोर्ट्स विरार कशा प्रकारे उत्तर देतोय. त्या धावसंख्येचा पाठलाग करताना दिसणार आहे. 33 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू 33 धावा, म्हणजे 11च्या सरासरीने खेळावं लागणार आहे प्रति षटकामध्ये. आणि तसंच निनाद स्पोर्ट्स संघ हा सुद्धा या धावा कशा प्रकारे डिफेंड करतोय हे सुद्धा बघायला मिळेल आपल्याला येणाऱ्या 3 षटकामध्ये. सलामीची जोडी अक्षय आणि समीर आणि गोलंदाजीसाठी आलेला आहे तो अहमद. पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज. बघायचं आहे पहिला चेंडू, आयटम राऊंडचा मारा, चांगला चेंडू आणि सरळ आडव्या बॅटने खेळलेला फटका आणि ते काहीच क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली आणि त्या चुकीचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललेला आहे. आणि पहिल्या धावाची सुरुवात झालेली आहे 2 धावाने श्रेयांश स्पोर्ट्स विरार संघ. जयभाई सही कहा सर जी आपने। अक्षय स्ट्राइक पर एक बेहतरीन बल्लेबाजी पहले मुकाबले में अक्षय द्वारा हुई थी, वही पारी को याद कर बल्लेबाजी करनी होगी। ऑफ पर जाकर स्टल आउट खेला है, वाइड लॉन्ग पर गेंद हवा में, खिलाड़ी आ रहे हैं मगर बनकर जाएंगे दर्शक, दर्शक बनेंगे दीवाने। गेंद सीमा रेखा बाहर, 4 रनों के लिए फरार। के साथ अक्षय शुरुआत कर रहे हैं लाजवाब, क्योंकि जानते 11 के रन से बल्लेबाजी करनी है। 2 गेंदों पर 6 रन बना लिए हैं, मगर आने वाली 16 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है। सर जी क्या कहना चाहेंगे? 16 गेंदे 27 रनों की दरकार है। सुरेख असा फटका, इनसाइड आउटचा फटका, सरळ वाईडिश लॉंग ऑफच्या बाजूने 1 बाउन्स चौकार. अक्षय यांनी अगोदरच्या इनिंगमध्ये बघितले आहे की चेंडू अजूनही चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल होतोय, मोठे फटके जात आहेत. बघायचं आहे गोलंदाज अहमद, राईट आर्म राऊंड विकेटचा मारा अक्षय याच्यासाठी आडव्या बॅटीने खेळलेला आहे आणि फटका गेलेला आहे सरळ आमच्या मुख्य मंचाच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार. को जाकर पहुंचा 12, महंगे साबित हो रहे गेंदबाज। वो अच्छी गेंद थी, चिंता पे डबल मैन हुए अक्षय, वहां पर खेला जाए या छोड़ा जाए, डिफेंड करते हुए गेंद को अपने फालतू में गेंद को फील किया। अब गेंदों की बात की जाए तो 14 गेंदों का खेल मैदान पर रहना बाकी है। 14 गेंदों में 21 रनों की दरकार है, वही मंजिल इस मैदान पर चलती हुई नजर आ रही है। मगर अक्षय अपनी बल्लेबाजी का जलवा भी करे रमेश सर जी। नक्कीच नक्कीच जहीरबाई, आणि या क्षेत्रामध्ये असे फटके खूप कमी पाहायला मिळतात आपल्या मैदानावर. बघायचं आहे हे एक सुरक्षात्मक पद्धतीने फ्लिकचा पद्दा खेळून काढलेला आहे. त्याने अगोदर बघितलेलं आहे की या षटकामध्ये 2 मोठे फटके आलेले आहेत, तर आपलं शेवटपर्यंत खेळणं जरुरी आहे. जर श्रेयांश स्पोर्ट्स संघाला विजयाच्या जवळ न्यायचं असेल तर तशाच प्रकारची फलंदाजी आतापर्यंत येणाऱ्या 5 चेंडूमध्ये झालेली आहे. मागच्या अक्षय खेळत आहे 13 धावसंख्येवर. आता स्ट्राईक लागलेला आहे समीर, म्हणजे अगोदरचे 5 चेंडू खेळला होता अक्षय. बघायचं आहे अहमद आणि डावखुरे आताचा फलंदाज आल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जाईल. बघायचं आहे अहमद यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतील समीर. चांगल्या पद्धतीने खेळून काढला, हलवार पद्धतीने. त्याला माहिती आहे आपला साथी चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, म्हणून 1 धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर श्रेयांश स्पोर्ट्स संघ विरार 0 विकेट 14 धावा. आता 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. डीजे 12 गेंदे 19 रनों की दरकार है। अभी भी मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है, मगर 1-2 गेंदबाज विकेट या फिर बल्लेबाज अपने दौरदार बल्लेबाजी का जलवा बिगड़ेंगे। इसके बाद दोनों टीमें तैयारी में रहे। टॉस हो चुका है। पुलिस 11 ए विरार और पुलिस 11 बी विरार
के बीच होने वाला मुकाबला होगा। दोनों टीमों में होगी टक्कर, एक बड़ा मुकाबला, बिग फाइट आएगा। बॉलर का नाम बताना होगा। विक्रोल टीम 12 मैन आपका आना चाहिए प्लीज, विक्रोली टीम। चलिए बॉलर का नाम गोलंदाजाचं बताइए। नाव सांगायचं आहे. इथे 12th मॅन आहे परंतु नाव त्याच्यापर्यंत सुद्धा आलेलं नाहीये. ओमकार बघायचं आहे. ओमकार आलेला आहे. ते सामन्यातील निर्णायक असं दुसरं षटक हाताळण्यासाठी सामना करतील फलंदाज समीर. डावखुऱ्याचा गोलंदाज, डावखुऱ्याचा फलंदाज. जरकस फटका बघायचा आहे. इथे 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 चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पळून काढले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन विकेट. सुरेख असे क्षेत्ररक्षण. 1 धाव वाचवलेली आहे आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षकाने. आपण बघू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळला आणि त्या फटक्याला म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत उभे राहिले आणि सुरेख असं क्षेत्ररक्षक झालेलं आहे. त्या क्षेत्ररक्षकामार्फत जरी 3 धावा आल्या तरी 1 धाव वाचवण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे. बघायचं आता स्ट्राईक लागलेला आहे. फलंदाज अक्षय. आकोटप्याचा चेंडू, जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेट रिजनमध्ये गेलेला आहे. 1 2 3 सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. चांगली फेकी. फक्त 1च धाव. धावसंख्या झालेली आहे ती 18. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू पूर्ण होण्यावर. जयरभाई 10 गेंदे और 15 रनों की दरकार। स्ट्राइक पर समीर, नॉक स्ट्राइक पर अक्षय है। गेंदबाजी पर ओमकार गेंदबाजी पर है। ये 4 गेंदे बहुत महत्वपूर्ण होगी दोनों टीमों के लिए। समीर अगली गेंद खेलता तैयार। ऑन साइड पर गेंद को खेला है, गेंद हवा में है, खिलाड़ी यहां पर है। कैच बनेगा तो मैच भी बनेगा। ले लिया क्या समीर की खेलों को लगता हुआ विराम। बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन। बघू शकता कशा प्रकारे फ्लिकचा फटका केला. जास्त चेंडू हवेत गेला आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने अचूक झेल टिपलेला आहे आणि गडी बाद झालेला आहे. तो पहिला श्रीयान स्पोर्ट्स विरार. आता समीर यांची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज शेखर. बघायचं आहे कशा प्रकारे ते साथ देतील आपले साथी फलंदाज. जे सलामीला आलेले अक्षय. आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केला आहे आणि 14 धावसंख्येवर खेळताना दिसत आहे. आता 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. निर्णायक षटक चेंडू असतील या षटकातील हे येणारे 2. 9 चेंडू, 9 गेंदे और 15 रनों की दरकार है। चष्मा. ओमकार गेंदबाजी पर है। पुढील चेंडू शेखर यांच्यासाठी सुरेख असा फटका. सरळ साईड स्किनच्या दिशेने 1 बाउन्स. सरळ आमच्या समालोचन कक्षामध्ये आलेला चेंडू चौकारासाठी. सुरेख असा फटका. वाजव. शेखर आए और रिप्ले आप देख सकते हैं। ऑफ स्टंप पर गेंद थी, सीधा वीर शेप में खेला और एक बेहतरीन शॉट के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 22-22। आप सूचित करना चाहते थे गलती हुई है, वहां पर विकेट कीपर है, नहीं करेंगे गलती। बल्लेबाज शेखर बैक टू डगआउट गॉन। वो तुम्हारी ये हमारी गॉन। कमांड दीजिए। फिर भाई जब घी सीधी उंगली से निकल रहा था तो उंगली टेढ़ी क्यों की. आणि चांगला फटका आल्याच एक स्ट्रेट ड्राईव्हचा सुरेख असा फटका आला होता तो शेखर यांच्या बॅटीतनं आणि ते रिव्हर्स स्वीप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. बघू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बॅटच्या वरच्या टोला लागला वाटतं बहुधा आणि यष्टीरक्षकाने एक सोपा असा झेल पकडून गडी बाद केलेला आहे. तो दुसरा श्रीयान स्पोर्ट्स विरार संघाचा 22 धावसंख्येवर 2-2 for 2. सही कहा सर जी आपने। अब 7 गेंदे 11 रन हैं। अब न्यू बैटर स्ट्राइक पर जाएंगे। बल्लेबाजी पर दबाव पेशर होगा। फलंदाजाचं नाव राहुल जाएंगे बैटर। 7 गेंदे 11, ये गेंद निर्णायक होगी दोनों टीमों के लिए।
इस गेंद पर अगर डॉट विकेट फिर प्रेशर बल्लेबाजों पर दबाव होगा, मगर अगर विकेट नहीं आएगा और कोई बड़ा शॉट आएगा तो फिर गेंदबाजों पर आखिरी और गेंदबाजों पर बड़ा प्रेशर होगा, दबाव होगी। मगर आने वाली ये 7 गेंदें 11 रन है, इसमें यहाँ पर कौन से अंदाज में ओमकार गेंदबाजी का जलवा दिखाएंगे सर जी, क्या कहना चाहेंगे? नक्कीच चांगला कमबॅक गोलंदाज ओमकार यांचा. जरी अगोदरच्या चेंडू चौकार आला तरी चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलेला. बघा शेवटचा चेंडू आणि सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 22. आता येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. वाजव. तो कहते हैं ना, चर्चा होती है तो खर्चा भी होता है। सुबह की चाय बड़ों की राय समय समय पे होनी चाहिए और समय पे तय करना चाहिए कि आपको क्या करना है, वरना समय तय करेगा आपका क्या करना है। रमेश सर जी, ये 6 गेंदों में ना 3 गेंदें तय करेगी क्या मुकाबला कहाँ करवट बदलेगा, कौन सी टीम आगे पड़ाव लेगी, आप क्या कहना चाहेंगे? बरोबर बोलले जहीर बाहेर तुम्ही. आणि हा सामन्याचं चित्र अक्षय जास्तीत जास्त स्ट्राईकमध्ये राहिला तर काहीसं वेगळं बघायला मिळेल. बघायचं आहे गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक तशा प्रकारे रणनीती आखली असेल. गोलंदाज प्रिन्स, चांगला चेंडू आणि अक्षय जे पहिलं षटक खेळल्यानंतर बऱ्याचशा वेळानंतर कालावधीनंतर जवळजवळ 6 ते 7 चेंडूनंतर स्ट्राईकला आलेले आहेत. तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू शरीरावर आदळला आणि कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. बघायचं आहे गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतील अक्षय यांच्यासाठी. सुरेखाचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूकडे एक धाव पडून काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुरेख रन इन बिटवीन द विकेट. 2 धावा या फटक्यावर पडून काढलेले आहे. अक्षय आणि राहुल यांनी धावसंख्या झालेली आहे 24. आता 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता, म्हणजे एक मोठ्या फटक्याची गरज असणार आहे या सामन्याला विजयी करण्यासाठी. सही क्या कहा सर बोलोगे जी आपने। जहीर भाई, बोलिए. सही कहा सर जी आपने, 4 गेंदे 9 रन है। अच्छा शॉट है, अक्षय है, गेंद हवाई सफर कर रही है, खिलाड़ी है, ले लिया कैच। बल्लेबाज अक्षय की खेल को लगता हुआ विराम। गॉन, कम ऑन डीजे। जयभाई जी। क्षेत्ररक्षक सुद्धा असाच बोलत असेल. आई शपथ, बरं झालं भेटला, आता देव पावला. कारण अक्षय काहीशे आक्रमक मूडमध्ये आले होते आणि सुरेख असा झेल पकडला क्षेत्ररक्षकाने आणि त्यांचा संघ सुद्धा बोलत असेल, आई शपथ, बरं झालं भेटला, देव पावला. फलंदाजचं नाव. वाकई में रमेश सर जी क्या कैच को अंजाम दिया है। क्या ये टर्निंग पॉइंट विकेट होगा अक्षय का, क्योंकि आप गेंदे हैं मैदान के अंदर, 3 रन आने बाकी है, 9 कैच विन द मैचेस है। क्या लाजवाब न्यू बैटर राकेश आए हैं। राकेश, 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. जहीर भाई बोलिए कुछ. बेहतरीन बल्लेबाजी करनी होगी। बेहतरीन गेंद थी, जड़ में थी, ऑन साइड पर गेंद को खेला। गेंद स्क्वायर पर ट्रैवल डीप से खिलाड़ी आएंगे, जब तक गेंद को कलेक्ट करेंगे रनआउट का मौका बनेगा क्या, मगर वहां पर 2 रन पूरे होते हुए वहां पर 1 रन शॉट भी आया है। गरीबी में आटा गिला है, क्योंकि आप 2 गेंदे और 8 रन आपको बनाने हैं। अगर ये 2 रन आप पूरे करते तो 7 बनाने रहते, मगर आप 2 गेंदों में 1 सिक्सर और 1 रन आपको पूरा करना है, क्योंकि 1 रन से हमने पराजित का मुकाबला देखा है। दोस्तों ये क्रिकेट का खेल है, क्योंकि ये पलटने में देरी नहीं करता, इतना फास्ट बदलता है ना, जितना गिरगोट रंग बदलता है ना, उससे फास्ट रंग बदलने वाले क्रिकेट का खेल है। रमेश सर जी, पंचांची अचूक नजर, निर्णायक क्षण आहे, त्यामुळे पंचांना सुद्धा याच्या गोष्टीवर लक्ष द्यायला बघायचं इथे. आणि सरळ यष्टीरक्षकाच्याकडे थ्रो फेकलेला आहे, फक्त 1च धाव. आणि बघायचं आहे ते धावचीतच्या स्वरूपात बाद झालेला आहे. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता तो राकेश यांचा, परंतु धावचीतच्या स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. आता समीकरण आलेलं आहे, 1 चेंडू 7 धावा. जहीरबाई, ती 1 शॉट रन कुठेतरी त्रासदायक ठरणार आहे, जी अगोदरच्या चेंडूवर झाली होती. म्हणजे आता कंपल्सरी चेस असल्या कारणाला जरी षटकार आला
तरी सामन्याचं चित्र बदलू शकत नाही. पण जर शेवटचा एक चेंडू बात अगर गलती से कोई मिस्टेक वाला गाना बज गया ना तो फिर तकलीफ हो जाएगी सर जी. एक बॉल 7 रनों की दरकार है. शेवटचा चेंडू गोलंदाज आणि इथे विजय झालेला आहे. तशाच प्रकारचा चेंडू काहीसा हाताळला होता मला वाटतं जहीरभाई, पण फलंदाजांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि पराभूत झालेला आहे तो श्रेयांश स्पोर्ट्स विरार संघ आणि नीना स्पोर्ट्स विक्रोळी संघ विजय झालेला आहे. विजय संघाचे अभिनंदन. तसंच श्रेयांश स्पोर्ट्स संघ आपण या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आपले सुद्धा आभार. चला आता एक खरा सामना येणार आहे, भारी सामना रंगणार आहे. आताच डीजेवर आपण गाणं ऐकलं तशाच प्रकारचा सामना आता रंगणार आहे, कारण पोलीस ए आणि पोलीस बी असे दोन संघ. म्हणजे जहीरभाई अगोदर जे सिक्युरिटी आली होती तो डॉग स्क्वॉड आले होता, मला वाटतं यांच्यासाठीच होता की आपले पोलीस मित्र खेळणार आहेत, कारण चोख बंदोबस्त असतो, नेहमीच आपल्या कार्यामध्ये तत्पर असतात, दिवस रात्र कुठल्याही प्रकारच्या